चला तर आज आपण आहे ना चायनीजच्या गाडीवर जशी सोया चिली मिळते ना तशी आज आपण घरच्या घरीच बनवूया। इथं मी कढईत 1.5 तांब्या पाणी घेतलंय। आता त्याच्यात 1 चमचा मीठ टाकू। इथं मी पावशेर सोयाबीनच्या वड्या घेतल्यात। आता त्या पाण्यात टाकू आणि याला 6 ते 7 मिनिटं चांगलं उकळून देऊ। आता आपली 6 मिनिटं झाली। आता ह्या वड्या आपण काढून घेऊ। आता ह्या वड्या मी काढून घेतल्या, त्याच्यात थोडं गार पाणी ओतलं आणि हलक्या हाताने पिळून घेतल्यात। आता याच्यात 3 चमचे मकाचं पीठ घालू। इथं मी 2 चमचे आलं लसूण कुटून घेतलंय, हे पण त्याच्यात टाकू। इथं 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालू। आता हे पीठ सगळ्या वड्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊ। आता आपलं मिक्स करून झालंय सगळं। इकडं तेल पण तापलंय। आता या झाऱ्यात थोड्या थोड्या वड्या घेऊन त्याच्यात टाकू आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत तळून घेतलेत। आता हे सगळे आपण काढून घेऊ। आता आपल्या सगळ्या वड्या तळून काढून घेतल्यात। इथं मी 3 पळ्या तेल घेतलंय। आता हे 2 चमचे आलं लसूण बारीक कट केलाय ते पण त्याच्यात टाकू। आता आपलं लसूण परतून झालाय। आता ह्या 6-7 मिरच्या कापून घेतल्यात त्या पण त्याच्यात टाकू। आता आपल्या मिरच्या परतून झाल्यात। इथं 2 ढोबळी मिरची कापली होती आणि 2 कांदे कापले होते, त्या कांद्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या। आता आपण याचा थोडासा कच्चापणा जाऊस्तोवर याला परतून घेऊ। आता याच्यामध्ये 1 छोटी वाटी टोमॅटो सॉस घालू आणि अर्धी वाटी रेड चिली सॉस। आता याला थोडंसं मिक्स करून घेऊ आणि अर्धी वाटी सोया सॉस टाकू आणि अर्धी वाटी ग्रीन चिली सॉस। आता याला थोडंसं मिक्स करू आणि याच्यात 3 चमचे विनेगर टाकू। आता याला चांगलं मिक्स करून याला चांगली उकळी येऊन देऊ। आता याला चांगली उकळी आली। आता याच्यात 1 ग्लास पाणी टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू आणि 1 चमचा कुटलेली काळी मिरी पावडर टाकू। ही गिरवी घट्ट करण्यासाठी मी इथं 1 चमचा मकाचं पीठ घेतलंय। वाटीभर पाण्यात घालून ते आता त्याच्यात ओतून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपली गिरवी तयार झाली। आता हे तळलेलं सोयाबीन आपण त्या गिरवीत टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपलं सगळं करून झालंय। आता यावरून थोडीशी कांद्याची पात टाकू। आता हे चांगलं मिक्स करू आणि गॅस बंद करू। मग आपला सोया चिली तयार झाला। आता